विद्यार्थिनी मैत्रिणींनो, नमस्कार. मी श्रीमती लीना शेलार, RBH कन्या विद्यालय, मालेगाव कॅम्प. मुलींनो, आज आपण अभ्यासणार आहोत विषय मराठी, घटक पाठ व कविता, त्यातील उपघटक वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार. या पाठाच्या लेखिका आहेत श्रीमती सुमती देवस्थळे. सुप्रसिद्ध लेखिका, चित्रकार टॉलस्टॉय एक माणूस, मॅक्झिम गॉर्की, डॉक्टर अल्बर्ट श्वाइट्झर एक विचारवंत, छाया आणि ज्योती ही चरित्रे त्यांनी लिहिली. चरित्र लेखनाला आवश्यक असणारे परिश्रम, विषयासंबंधीचा जिव्हाळा, समरसता आणि प्रवाही शैली या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या लेखनाला आगळेपण प्राप्त झाले आहे. टॉलस्टॉय आणि श्वाइट्झर यांच्या संबंधी मराठीत एवढे मार्मिक लेखन पहिल्यांदा प्रसिद्ध करण्याचे श्रेयही श्रीमती सुमती देवस्थळे यांनाच जाते. आज वाङ्मयीन लेण्याचे शिल्पकार या पाठात आपण सत्य, शांती, त्याग, सेवा या मूल्यांचे उपासक असणारे थोर तत्वचिंतक, शिक्षणशास्त्रज्ञ आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक लिओ निकोलविच टॉलस्टॉय, ज्यांना विश्वशांतीचे मार्गदर्शकही म्हटले जाते, त्यांचा अभ्यास करणार आहोत. टॉलस्टॉय यांनी लिहिलेली वॉर अँड पीस ही कादंबरी जागतिक साहित्यातील वाङ्मयीन लेणे ठरली. या कादंबरी लेखनासाठी टॉलस्टॉय यांनी परिपूर्ण अभ्यास केला. कादंबरी दर्जेदार होण्यासाठी पुन्हा पुन्हा पुनर्लेखन केले. मानवी जीवनातील जटिल प्रश्न युद्धाने सुटत नाहीत, तर ते शांती आणि प्रेमाच्या मार्गाने सुटतात, हे टॉलस्टॉय यांनी कादंबरीत सांगितले आहे. जेमतेम 2 वर्षांचा मातृविहीन लिओ यास्नाया पोल्यानामधील प्रशस्त घरात वाढत होता. आत्याने आईची जागा इतकी मनपूर्वक भरून काढली होती की आपल्या जीवनात काही न्यून असल्याचे लिओला कधी जाणवलेच नाही. त्याची आई जरी त्याला मुळीच आठवत नसली तरी अगदी तान्हेपणीच्या 2 आठवणी त्याने आवर्जून लिहून ठेवल्या आहेत. मुलींनो, लिओ म्हणजेच टॉलस्टॉय आपणास त्याच्या तान्हेपणीच्या म्हणजेच अगदी लहानपणाच्या 2 आठवणी येथे सांगतात. यात मातृविहीन लिओ असा उल्लेख आला आहे. मातृविहीन लिओ म्हणजे आई नसलेला लिओ. लिओची आई लहानपणीच वारली होती असा याचा अर्थ होतो. पण लिओला त्याच्या आत्याने इतके प्रेम दिले की आपल्या आयुष्यात काही न्यून आहे, न्यून म्हणजे काही कमतरता आहे असे त्याला कधी वाटलेच नाही. अगदी पहिली आठवण अशी की आपणास दुपट्यात घट्ट गुंडाळून ठेवले आहे. आपल्याला हातपाय हलवण्याचा मोकळेपणा हवा आहे. तो मिळत नाही म्हणून आपण खूप जोरजोराने रडत आहोत. भोवती मोठी माणसे उभी आहेत, पण त्यांना बाळाची व्यथा समजू शकत नाही. आपण मात्र रडतच आहोत. इतक्या तान्हेपणाची आठवण आजवर कोणीही सांगितलेली नाही. या परिच्छेदात लहान बाळाची असहायता दिसून येते. तुम्ही बघितलेच असेल, लहान बाळ रडत असेल तर नेमकं त्याला काय होतंय, काय हवंय हे कोणाला समजतच नाही. तेच वर्णन यात लिओ स्वतःबद्दल करतात. दुसरी आठवण अधिक बोलकी असून टॉलस्टॉयच्या तरल संवेदनांची सूचक आहे. मी अंघोळीसाठी एका टबमध्ये बसलो आहे. एका नवीन सुगंधी साबणाने दाई माझे अंग चोळत आहे. तो सुगंध सर्व पाण्यात मिसळलेला आहे. सुगंधाच्या नाविन्याची जाणीव मला उत्तेजित करते. प्रथमच मला माझ्या चिमुकल्या देहाचे अस्तित्व जाणवते अन आवडतेही. मऊ काळाभोर लाकडी टब, बाह्यामागे दुमडलेला दाईचा हात, पाण्याच्या कडक वाफा, चिमुकल्या हातांनी पाण्याशी खेळताना होणारा आवाज, टबाच्या ओल्या कडांवरून माझे चिमुकले हात फिरवत असताना झालेली पृष्ठभागाच्या गुळगुळीतपणाची जाणीव, हे सारे आठवते मला, असे निवेदन
लिओ करतो. लिओने स्वतःची सांगितलेली ही दुसरी आठवण अतिशय मार्मिक आहे. वाचताना जसेच्या तसे चित्र आपल्यासमोर उभे राहते. या आठवणीत आपणास लगेच पाश्चिमात्य राष्ट्र आणि आपल्याकडील राहणीमानातील फरक जाणवतो. आपल्याला आठवतात त्या आईच्या हातातील बांगड्या आणि लिओला आठवतो तो बाह्यामागे दुमडलेला दाईचा हात. किती अर्थपूर्ण आहे ही आठवण. लिओच्या ज्ञानेंद्रियांची तीव्रता निःसंशय लक्षणीय आहे. ज्ञानेंद्रियांची तीव्रता म्हणजे आपल्या इंद्रियांना कोणतीही संवेदना अगदी तीव्र व पटकन होणे हे होय. निःसंशय म्हणजे लिओची ज्ञानेंद्रियांची तीव्रता खूप होती यात संशयच नाही. लिओला दाईचे मोकळे हात दिसतात. सुगंधी द्रव्याचा वास येतो. पाण्याची उष्णता जाणवते. पाण्याशी खेळताना पाण्याचा आवाज ऐकू येतो. टबच्या आतील मऊ स्पर्श कळतो आणि या सर्व संवेदनांची संकलित म्हणजे एकत्रित जाणीव आनंददायी वाटते. लिओच्या प्रत्येक ज्ञानेंद्रियाची संवेदना लहानपणापासून किती तल्लख होती ते या लहानशा आठवणीवरून स्पष्ट होते. पुढील परिच्छेदात काही शब्द आले आहेत ते असे. संकल्पना म्हणजे विचारांची, कल्पनांची सांगड घालणे होय. दृक्प्रत्यय म्हणजे एखादी कल्पना दृश्य स्वरूपात नजरेसमोर आणणे. अमर्याद याचा अर्थ ज्याला मर्यादा नाही असे. निरनिराळ्या संकल्पनांशी खेळत बसण्याची व त्यांचे दृक्प्रत्यय मनाने अनुभवण्याची लिओची शक्ती अमर्याद होती. त्याचे कोवळे वय लक्षात घेता ती शक्ती विलक्षण होती असेच म्हटले पाहिजे. लिओची बौद्धिक वाढ अगदी झपाट्याने होत होती. एकाच गोष्टीचा निरनिराळ्या दृष्टिकोनांतून विचार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये उत्पन्न होत होती. इतक्या बालपणी अमूर्तासंबंधीचे विचार म्हणजे अगदी गूढ विचार ज्याला मूर्त स्वरूप नाही आहे असे विचार करण्याची त्याची प्रवृत्ती आपणास किंवा त्या काळी पूर्णपणे चकित करणारी होती. हीच प्रवृत्ती मोठेपणी भूमिती श्रेणीने वाढत गेली याचा अर्थ गुणाकाराने वाढत गेली. प्रत्येक घटनाच्या हेतूचा विचार करणे म्हणजे ती घटना का घडली आहे या गोष्टीचा विचार करणे. सतत आत्मसंशोधन करणे, त्या घटनेबद्दल आपल्या आतून आपल्याला काय उत्तर मिळते याचा शोध घेणे. स्वतःच्या विचारांचे अंतःस्रोत ओळखण्याचा प्रयत्न करणे. आपले विचार आपल्या आतून म्हणजे कुठून उत्पन्न होतात याचा विचार करण्याचा जणू लिओला छंदच जडला होता. त्याच्या मनाची पाटी कोरी किंवा निर्विकार अशी कधीही राहू शकली नाही. कोरी निर्विकार म्हणजे तो विचार नाही आहेत अशा स्थितीमध्ये लिओ कधी राहूच शकला नाही. विचारांची गुंतागुंत नसली तर लिओला अगदी चुकल्यासारखे वाटे, म्हणजेच तो सतत विचारातच असे. एकदा तो स्वतःशीच म्हणाला, मी आता कसला विचार करतो आहे बरं? हो, मी कसला विचार करतोय या प्रश्नाचाच मी विचार करतोय. त्याच्या मनात सतत विचारांची पिंजण चालू असे म्हणजे विचारांची घालमेल चालू असे. साध्या घटनांच्या सुद्धा असंख्य प्रतिमा त्याच्या मनपटलावर एकदम दृश्यमान होत. अगदी शोभादर्शकाप्रमाणे त्या प्रतिमा दृश्यमान होत असत. लिओ स्वतःच्या मनाचे पृथक्करण करी, चिंतन करी. आपल्या मनाच्या प्रगतीचा आणि परागतीचाही संपूर्ण आलेख त्याने टिपून ठेवायला सुरुवात केली. दररोज दैनंदिनी लिहिण्याचा परिपाठ ठेवला. त्याच्या व्यक्तिमत्वाचे मूलस्रोत समजून घेण्यास व दैनंदिन्या खूपच उपयुक्त आहेत. दैनंदिनी लिहून ठेवण्याची कल्पना आत्मनिरीक्षणाच्या आणि आत्मपरीक्षणाच्या आवश्यकतेतून स्फुरली.
याचा अर्थ आपण जर कधी डायरी लिहिण्यासाठी बसलो किंवा दैनंदिनी लिहिण्यासाठी बसलो, त्यावेळी विचार करायचा की आपण दिवसभरामध्ये आज काय केलं आहे, कशासाठी केलं आहे, काय करायला हवं होतं. या गोष्टींचा ज्यावेळी आपण विचार करत असतो त्यालाच आपण आत्मनिरीक्षण किंवा आत्मपरीक्षण म्हणतो. या वयापासूनच आपण इतरांसारखे सामान्य जीवन जगण्यासाठी जन्माला आलेलो नाही ही त्याची खात्री होती. त्याचा आपल्या सुप्त शक्तींवर विश्वास होता. त्या शक्तींचा वेध घेण्यासाठी दैनंदिनी लिहिणे त्याला अत्यंत अगत्याचे वाटत होते. टॉलस्टॉयला वाचनाची आवड जबरदस्त होती. त्याचा वाचनाचा वेग उत्तम होता. टॉलस्टॉयने भरपूर वाचन व मनन केले. पुश्किन, टर्जेनिव्ह, डिकन्स, व्हॉल्टेयर, रुसो इत्यादी ग्रंथकारांचा मनपूर्वक अभ्यास केला. त्यामुळे अभिजात साहित्याची आवड संस्कारित झाली. लेखन वाचनाच्या बाबतीत खूप चिकित्सा सुरू होती. सपाटून वाचन सुरू होते. ललित साहित्य, तात्विक साहित्य, राजकारण, इतिहास, बडे बडे ग्रंथराज सेवेस हजर होते. यास्नायाहून सारखी पुस्तके मागवत होता तो. सारे काही त्याला अगदी आदर्शातले आदर्श असे हवे होते. प्रत्येक वाचलेल्या पुस्तकावर निसटता तरी अभिप्राय नोंदला जात होता. अदले मधले सामान्य सुवर्ण मध्य गाठणारे असे काही एक त्याला आवडत नव्हते. तडजोड नको होती. शुद्ध आदर्शाचाच त्याचा अट्टाहास होता. युरोपच्या प्रवासात असताना निसर्गसुंदर परिसरात तो अगदी वेडावून गेला होता. बाहेरचे सौंदर्य माझ्या डोळ्यातून अंतरात्म्यात ओतले जाते. माझ्या अंतरंगात आनंद भरलेला आहे. मला जगायचे आहे, मला चिरंजीवी व्हायचे आहे, असा निरागस आनंद मनात गोड हुरहुर निर्माण करत होता. निसर्ग सौंदर्यातून निसर्ग सानिध्याची ओढ निर्माण झाली. मग या धरतीच्या लेकराने मातीशी मसलत करायला सुरुवात केली. कापणी, लावणी, खुरपणी, निंदणी इत्यादी सर्व कामात तो रस घेऊ लागला. गवत झपाझप काढण्याचे काम त्याच्या खास आवडीचे होते. शेतीचे काम म्हणजे नवनिर्मिती. हा नवनिर्मितीचा आनंद तो अगदी दमछाक होईपर्यंत अनुभवत असे. कामाशी इतका समरस होऊन जाई की स्वतःचा विसर पडे. हात अगदी यंत्रासारखे झपाट्याने चालू राहत. तो जणू नुसता साक्षीत्वाने खुरप्यावर वाकलेला असे. सपाटून काम केले की अगदी कृतार्थ भावनेने, सुखासमाधानाने तो शेतकऱ्यांबरोबर न्याहारी करायला बसे. त्यांच्याशी भरपूर गप्पा, अगदी घरगुती गप्पा करे. अशा प्रकारे कालक्रमणा सुरू असताना दिवसेंदिवस सक्तीच्या एकाकीपणापायी टॉलस्टॉयच्या मनात एक प्रकारची अवघड अस्वस्थता निर्माण झाली होती. अंगभर फुलांनी डवरलेली झाडे पाहिली, निसर्गाच्या अजोड कलाकृती पाहिल्या की त्याला आपले एकाकीपण फारच बोचत राही. सर्व भावभावनांशी खऱ्या अर्थाने समरस होणारी सहचरी मिळते की नाही या शंकेने त्याच्या मनाचा नुसता छळ मांडला होता. या शंकेला एक दिवस पूर्णविराम मिळाला. म्हणजेच त्याने लग्न केले. गृहस्थाश्रमात प्रवेश करताच विलक्षण सुखाच्या वर्षावात टॉलस्टॉय चिंब भिजून गेला. त्याची पत्नी सोनिया म्हणजे केवळ आनंदाची मूस होती. म्हणजे तिचा स्वभावच कायम आनंदी राहण्याचा होता. लग्नानंतरची 15-16 वर्षे टॉलस्टॉयचा जीवनप्रवाह फारशी वाकडी वळणे न घेता अगदी सुरळीतपणे चालू होता. गृहस्थाश्रमात त्याने चांगले रमून जावे अशी सर्व दृष्टींनी अनुकूल व समृद्ध परिस्थिती होती. याच काळात युद्ध आणि शांती या सुप्रसिद्ध कादंबरीची निर्मिती झाली. 1863च्या अखेरीस युद्ध आणि शांती या कादंबरीच्या लेखनास सुरुवात झाली. प्रत्यक्ष लेखनात
लेखनासाठी पूर्णपणे 6 वर्षे लागली. म्हणजे 6 वर्षे अव्याहतपणे या कादंबरीचं लेखन चालू होतं. असंख्य व्यक्तिरेखा, अनेक लहान मोठ्या घटनांचा विस्तार, नेपोलियनची रशियावर स्वारी, युद्धातील चित्तथरारक प्रसंग, तत्कालीन खानदानी रशियन लोकांचे कौटुंबिक जीवन कसे असते याचे चित्रणही या कादंबरीत आले होते. सामान्य लोकांचे वैयक्तिक जीवन कसे असते, लष्करी कारवाया कसे असतात, नृत्ये, मेजवान्या, शिकारी इत्यादी असंख्य घटनांच्या तपशिलाने हे भव्य वाङ्मयीन शिल्प आकार घेऊ लागले. साहित्य क्षेत्रातही कादंबरी म्हणजे न भूतो न भविष्यती, म्हणजे आधीही कधी झाली नाही आणि भविष्यातही कधी होणार नाही अशा स्वरूपाचे एक कैलास लेणेच होते. मानवी जीवनाचे संपूर्ण चित्रण, तात्कालीन रशियाचे प्रत्ययकारी वर्णन. तात्कालीन या शब्दाचा अर्थ की त्यावेळच्या महत्त्वाच्या घटना व मानवी संघर्ष यांचा संपूर्ण आलेख, याचा संपूर्ण अंदाज, आनंद, उदात्तता, यातना, अवमान म्हणजे अपमान, त्यावेळच्या असणाऱ्या राज्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा इत्यादी नानाविध मानवी भाव तरंगांचे जिवंत प्रत्ययकारी चित्रण म्हणजेच युद्ध आणि शांती ही कादंबरी. हा स्ट्रॅकॉव्हसारख्या तज्ज्ञ टीकाकाराचा अभिप्राय म्हणजे या कादंबरीच्या शिफारशीचा ताम्रपटच. विद्यार्थ्यांनो, आज आपण वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार या पाठाचा अभ्यास केला. त्यात लिओ टॉलस्टॉयचे बालपण, त्याची लिखाणाची आवड, युद्ध आणि शांती ही कादंबरी, या कादंबरीची निर्मिती याबाबत अभ्यास केला. या पाठाचा उत्तरार्ध आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू. धन्यवाद.